श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अंबे माते की जय, दुर्गा माता की जय, जय भवानी। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगते, प्रत्येकाने कमेंट मध्ये दुर्गा माता की जय लिहायला विसरू नका। दुर्गा माता की जय, त्या मातेचा जय जयकार करायला विसरू नका। तर आता उद्या आहे 7 तारीख आणि उद्या आहे ललिता पंचमी। ललिता पंचमीला आपल्याला अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे आणि सेवा देखील करायच्या आहेत। ललिता पंचमी हा खास आपल्या मुलांसाठी उद्या उपाय करायचा आहे। हा दिवस पुन्हा नाही वर्षभर, तर आपल्याला उद्या हा उपाय नक्की करायचा आहे आणि या उपायाचे फायदे काय आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि उपाय कसा करायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम ललिता पंचमी आहे, तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे, लवकर स्नान करायचे आहे, घरातील स्वच्छता करायची आहे। आपले जे काही रुटीन आहे, दुर्गा सप्तशती असेल, आपले स्वामी सारामृताचे 3 अध्याय असतील, जप असेल, दुर्गा मातेचा जप असेल, कुलदेवीचा जप असेल, तो करायचा आहे, कुळाचार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ललिता पंचमीचा हा उपाय करायचा आहे। ललिता पंचमी दिवशी तुमची मुले मुली जे कोणी असतील, जे उपाय करून घ्यायला तयार आहेत अशी, आता कॉलेजची मुलं वगैरे कदाचित म्हणतील नको, पण लहान मुलं मुली तर नक्की करून घेतील। अगदी तुमचं बाळ असेल, छोटं बाळ, तरीही तुम्ही हा उपाय करायचा आहे, कारण माता सरस्वतीचा आशीर्वाद डोक्यावर त्यांच्या कायम राहतो जर आपण हा उपाय केला तर। उपाय सांगण्याच्या आधीच सांगते की उपाय भक्तीने, भावाने, श्रद्धेने करावा। उपाय म्हणजे ही एक प्रकारची सेवाच आहे, माता सरस्वतीची सेवा केल्यासारखं आहे। आपली मुलं जिथं अभ्यास करतात तिथं सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती कायम असावी, जिथं आपली मुलं अभ्यास करतात। आता मुलं बेडरूम मध्ये अभ्यास करत असतील तरीही त्यांच्या समोरच्या भागाला सरस्वतीचा एक फोटो लावा किंवा त्यांच्या वहीवर सरस्वतीचा, कंपास मध्ये सरस्वतीचा फोटो छोटासा घेऊन चिकटवा, तुम्हाला त्याचे अत्यंत जास्त लाभ होतील। तसेच मुलांना अभ्यासाला बसवताना पूर्व पश्चिम दिशेला बसवा, दक्षिणेला तोंड करून, दक्षिणेला पाय करून कधीही अभ्यासाला मुलांना बसवू नका। एकतर त्यांचे तोंड पूर्वेला असावे, सगळ्यात उत्तम त्यांचे तोंड पूर्वेला असावे। मुलांना लहानपणापासूनच सूर्याला पाणी घालणे, सूर्याला नमस्कार करणे, सूर्य नमस्कार घालणे या सवयी लावा आणि सरस्वती मातेचे रोज पूजन करा किंवा रोज त्यांना नुसता नमस्कार करायला शिकवा। मुलांकडून रोज शुभं करोती कल्याणम हे तुम्हाला म्हणून घ्यायचंच आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये। मुलांना आत्तापासूनच स्वामी समर्थ सेवेमध्ये उतरवा। रोज किमान 11 वेळा, मी नाही म्हणत की त्यांना 108 वेळा म्हणायला लावा, पण 11 वेळा श्री स्वामी समर्थ घरात आपल्याबरोबर सगळ्यांनी कुटुंबाने जप करावा, नामस्मरण करावे, कारण मना घडवी संस्कार। मुलांना संस्कार घडवतात। मुलांवर जितके चांगले संस्कार घडवाल तितकी मुले घडतील आणि जितकी चांगली मुले घडतील, निर्व्यसनी चांगली मुले ज्या आयुष्यामध्ये घडतील, तितका आपला देश सुसंस्कृत होण्यात मदत होईल। आणि आपल्या मुलांना आपल्याला सुसंस्कृत बनवायचे आहे, मुलांना सुशिक्षित बनवायचे आहे आणि मुलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे। आपल्यासाठी नाही तर त्यांचं आयुष्य सफल व्हावं, सुफल व्हावं, यासाठी मुलांसाठी खरंच कायम चांगले चांगले उपाय करत राहावा। कायम तुम्हाला मी सांगत असते की मुलांचा बुधग्रह स्ट्रॉंग व्हावा, म्हणून बुधवारी तुम्हाला हिरवे मूग गणपतीच्या मंदिरामध्ये दान करायचे आहेत। त्याचप्रमाणे हिरवे मूग भिजवायचे आहेत आणि ते गाईला चारा म्हणून खायला घालायचे आहेत। हाही उपाय अत्यंत चांगला आहे। ललिता पंचमी दिवशी तुम्हाला मुलांच्या जिभेवर सोन्याच्या तारेने, आता एका वाटीमध्ये मध घ्यायचा आहे आणि सोन्याच्या तारेने मुलांच्या जिभेवर एम लिहायचा आहे। ए, त्याच्यावर वरती रेष आणि टिंब, एम या मंत्र तुम्हाला मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे। सोन्याचं कानातलं घ्या, स्वच्छ धुवून घ्या, त्याची जी काडी असते त्याने लिहा किंवा काहीच नसेल तर बोटाने लिहिलात तरीही चालेल, मात्र सोन्याच्या तारेने, सोन्याची अंगठी जरी घेतलीत, अंगठीने लिहिले तरीही चालेल, ती मधात बुडवायची आणि एम शब्द लिहायचा आणि मुलांना ते गिळून टाकायला लावायचं। त्याचप्रमाणे पाण्यात सुद्धा तितकीच ताकद असते। आता हा जो उपाय आहे तो फक्त ललिता पंचमीला करायचा आहे, पण जो दुसरा उपाय सांगते तो अगदी दररोज तुम्ही मुलांसाठी करू शकता। ग्लासभर पाणी घ्यायचे आहे, ग्लासभर पाण्यामध्ये एम लिहायचा आहे, तो पुसला जातोच काही हरकत नाही, पण आपण आकार काढायचा एमचा ग्लासभर पाण्यामध्ये,
ते पाणी मुलांच्या बाटलीत भरून द्यायचे. रोज 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 न चुकता हा प्रयोग केला तर मुलांची बुद्धी तल्लख होईल, मुले अभ्यासात हुशार होतील, मुलांची चंचलता कमी होईल, मुलांचे अस्थिर मन स्थिर होईल, मुले वाईट मार्गाला जाणार नाहीत, मुले चांगली घडतील आणि मुलांची विशेषतः अभ्यासामध्ये प्रगती होईल. इंटरव्ह्यू कुठलेही देत असतील, स्पर्धा परीक्षा देत असतील तर त्यामध्ये ते उत्तीर्ण होतील. आणि जरी मुले तुमची थोडी रुळावरनं घसरली असतील तरी रुळावर येण्यासाठी म्हणजे मार्गावर येण्यासाठी त्यांना अत्यंत जास्त मदत होईल. त्यामुळे मुलांसाठी हे उपाय करत राहा. मुलं ही आपली सर्वस्व आहेत आणि मुलांशिवाय आपलं आयुष्य अधुरं आहे. त्यामुळे मुलांसाठी जे काही उपाय मी सांगते ते करा. आणि उद्याच्या दिवशी तर हा उपाय चुकूनही आपल्याला चुकवायचा नाहीये, करायचाच आहे. कारण उद्या आहे ललिता पंचमी. हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येतो, पुन्हा हा उपाय करण्याचा चान्स तुम्हाला नाहीये. नवरात्री मधल्या सेवा करत आहात का सांगा, श्री सूक्त म्हणत आहात का, लक्ष्मी अष्टकम म्हणत आहात का, व्यंकटेश स्तोत्र म्हणत आहात का, दुर्गा सप्तशतीचे पाठ कोण कोण करत आहे नक्की सांगा. आपल्या या सेवा चुकवू नका. 9 दिवसात एकदा तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ घरात करा. नसेल जमत तर सिद्धकुंजिका स्तोत्राचे रोज एकदा पठण करा. सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण ज्या घरात केले जाते त्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण केल्याचे पुण्य मिळते. त्यामुळे ज्या माझ्या मैत्रिणी ऑफिसला जातात किंवा जे दादा लोक ऑफिसला जातात ज्यांना दुर्गा सप्तशतीचे नियम पाळून वेळ नाहीये अशा लोकांनी सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही गुगलला सर्च करा, युट्यूबला सर्च करा किंवा तुमच्याकडे नित्यसेवेचे पुस्तक असेल, दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ असेल तर तुम्हाला त्यामध्ये सुद्धा सिद्धकुंजिका स्तोत्र मिळून जाईल. सिद्धकुंजिका स्तोत्र रोजच्या सेवेमध्ये म्हटल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, पैसा, ऐश्वर्य, लक्ष्मी, आरोग्य हे सगळं काही येण्यास मदत होते. सिद्धकुंजिका स्तोत्र ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते आणि सिद्धकुंजिका स्तोत्र, दुर्गा सप्तशती हे नवरात्रीचा प्राण मानले जातात. त्यामुळे तुम्हाला ही सेवा न चुकता करायची आहे. आणि सिद्धकुंजिका स्तोत्र जर रोजच्या सेवेमध्ये तुम्ही आणलात तर तुम्हाला बोलायला नको इतके फायदे होतील. बघा, मी तुम्हाला 3-4 गोष्टी सांगते. जर तुम्हाला सुख, समृद्धी, पैसा हवा असेल तर श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याचप्रमाणे तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किमान ऐकायचे आहे कारण म्हणायला खूप जास्त वेळ लागतो. विष्णू सहस्त्रनाम रोज ऐकायचे आहे. लक्ष्मी अष्टकम रोज 16 किंवा 3 वेळा म्हणायचे आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा नुसत्या श्री मंत्राचा जप करायचा आहे. सारामृताचे 3 अध्याय, स्वामी समर्थांची 1 तरी जपाची माळ आणि एकदा तारक मंत्र ऐकायला. या सेवा खरंच तुम्हाला वाटलं असेल अरे बापरे किती सेवा आहेत, पण करायला जास्त वेळ लागत नाही. आणि खरंच देवासाठी, अध्यात्मासाठी दिवसातला 1 तास काढा. पहाटे उठा, लवकर उठा, पण 1 तास काढा आणि नक्की नक्की तुम्ही या सेवा करा. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, बरकत आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे आयुष्य सुखी होईल याच्यात काहीही शंका नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. झालेली सेवा मी माता दुर्गाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, दुर्गा माते की जय, अंबे माते की जय, जय भवानी.